ताराचंद्र खांडेकर, दलित साहित्यिक, भाष्यकार यांनी लिहिलेले यांचे संकलित पुस्तक आहे वाङ्मयीन रचना प्रक्रिया एक आकलन, यावर समीक्षा करतो आहे. वरिष्ठ दलित साहित्यिक, भाष्यकार ताराचंद्र खांडेकर यांचे 4 लेखन संकलन पुस्तकाचे विमोचन काही महिन्यापूर्वी नागपुरात पार पडले. आंबेडकरनिष्ठ वाङ्मय विमर्श, वैश्विक जीवनमूल्यांचा संघर्षनामा, वाङ्मयीन चिंतन आणि संवाद ह्या 3 लेखन संकलन पुस्तकावरील माझी समीक्षा ही मीडियात आलेली आहे. ताराचंद्र खांडेकर यांचे 4थे लेखन संकलन वाङ्मयीन रचना प्रक्रिया एक आकलन ही पुस्तक मला शीर्षकावरून वाङ्मयाची रचना प्रक्रिया आमच्या वैद्यक भाषेत शारीरिक क्रिया फिजिओलॉजी संदर्भात या सदृश्य संदर्भात विषय रचनात्मक प्रक्रिया या कंपोजिशन प्रोसेस, या लेखन प्रक्रिया रायटिंग प्रोसेस, या क्रिएशन प्रोसेस हा खूप गहन संदर्भ विषयावरील ती पुस्तक असावी असा माझा समज होता. सदर पुस्तक वाचल्यानंतर निवडक कवी, कथालेखक, कादंबरी नाट्यलेखक यांच्या पुस्तकावरील ती समीक्षा लेखन संकलन पुस्तक असल्याचे माझ्या लक्षात आले. ताराचंद्र खांडेकर यांनी सदर मांडलेल्या पुस्तकांची समीक्षा ही दलित साहित्य ह्या दृष्टिकोनातून केलेली आहे. जर त्या मान्यवरांची पुस्तकांची समीक्षा बुद्ध साहित्य ह्या दृष्टिकोनातून केली असती तर ती समीक्षा वेगळीच असती. हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. सदर मान्यवरांचे लिखाण हे बुद्ध साहित्या संदर्भात जोडले जाऊ शकते काय, हा सुद्धा प्रश्न आहे. कारण बुद्ध साहित्य लिखाण संदर्भ हे दलित साहित्य संदर्भापासून काहीसे भिन्न आहे. धर्मदंड, आत्मा, नशीब, शब्दपूर्व, तत्समान शब्द, विद्रोह, बंड इत्यादी विचार बुद्ध साहित्यामध्ये स्वीकार्य नाहीत. बुद्ध साहित्य हे सकारात्मक भावगुणाचा परिचय देतो. बुद्ध साहित्य हे भारतातील तमाम भाषा साहित्य याची ती जननी आहे, आई आहे. लिपी, भाषा, शब्दलेखन हा संदर्भसुद्धा बुद्ध धर्माची देण आहे. मूर्तिकला हा आविष्कार, गांधार कला, मथुरा कला ही केवळ बुद्ध धर्माची देण आहे. नाट्य, संगीत इत्यादी कलेचा उगम बुद्ध विचारातून झालेला आहे. बुद्ध धर्म साहित्य हे प्रेम, मैत्री, प्रज्ञाशील करुणा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, शांती, अहिंसा, नैतिकवाद, सौंदर्यशास्त्र इत्यादी भावाचा बोध करतो. बुद्ध साहित्यामध्ये भोगवत ह्या अवगुणाला जागा नाही. दलित साहित्य हे निषेध, नकार, विद्रोह, वेदना याचा बाहेर कधी गेले आहे का, हा प्रश्न आहे. नामदेव ढसा यांनी दलित साहित्यामध्ये शिव्यांची लाखळी हा प्रकार आपला दिसून येतो. दलित साहित्यातील प्रेम, सौंदर्यशास्त्र, नैतिकवाद काय आहे, हा एक प्रश्न आहे. ताराचंद्र खांडेकर यांच्या संकलित सदर पुस्तकातील समीक्षा संदर्भात आपण चर्चा करूया. दवी पवार यांचा नाकेबंदी काव्यसंग्रह, त्र्यंबक सपकाळे यांचा तुरुंग काव्यसंग्रह, वामन निंबाळकर यांचा गाव कुसबळी कविता संग्रह, प्राध्यापक डॉक्टर ज्योती लांजेवार यांचा दिशा काव्यसंग्रह, शरणकुमार लिंबाळे यांचा दलित कविता काव्यसंग्रह, पांडुरंग कांबळे यांचा वनकथा काव्यसंग्रह, डब्ल्यू कपूर यांचा बंधमुक्त काव्यसंग्रह, काला वाल्देकर यांचा 14 तळ्यातील अग्निफुली काव्यसंग्रह, नरेंद्र सेनार यांच्या रक्ताचा श्वसनांनी पेटा घेतला हा काव्यसंग्रह, यशवंत डोंगरदेवे यांची गरज एकतेची हा काव्यसंग्रह, त्यांचा दलित कथा, अशोक लेखंडे यांच्या निष्ठा कादंबरी, बाबुराव बागील यांची कोंडी कादंबरी, डॉक्टर योगेंद्र मेश्राम यांची गिधाडे कादंबरी, दलित रंगभूमीवरील काही नाटकाचे संदर्भ आहेत, नाट्यलेखकाचे संदर्भ आहेत. प्राचार्य डॉक्टर मधुकर डोंगरे यांचा इकॉनॉमिक थॉट्स ऑफ बी आर आंबेडकर,
या पुस्तकाले संदर्भ डॉक्टर धनराज दहाट यांचं नामवंत प्रश्न पुस्तक, गोविंद वाघमारे यांचा ह्या देशाला भवितव्य नाही या काव्यसंग्रह, दलित कविता यामध्ये काही कवींचे संदर्भ आहेत. चुकामेळा समाजसंत यांच्या बेंगॉली लेखावर काय समीक्षा आहे. ह्या प्रकारे सर्व संकलातील संकल्प संदर्भ आपल्या लक्षात येतील. दलित रंगभूमी संदर्भातील समीक्षा लेखामध्ये इमुनाराव लिखित विद्रोहाचे पाणी पेटले आहे ही एकांकिका याचा संदर्भ आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी प्राचार्य मबी चिटणीस लिखित युगयात्रा हे नाटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या उपस्थितीत 14 एप्रिल 1955ला औरंगाबाद येथे आणि 14 ऑक्टोबर 1956ला धम्मचक्र पोहोचणे नागपूरच्या दीक्षाभूमीवर सादरीकरण करण्यात आले. कालांतराने सर्व युगात हे नाटक संजय लेणे यांनी दीक्षाभूमीवर लाखो लोकांच्या उपस्थितीत सादर केले हा इतिहास आहे. सदर नाटक प्रयोगाच्या वेळी माझ्यासोबत बरेच मान्यवर होती. सदर नाटकात संजय जीवने, वंदना जीवने, साची जीवने समेत खूप मोठी टीम होती. प्रश्न तो आहे युगयात्रा हे नाटक दलित नाटक आहे. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या काळात दलित साहित्य याला मान्यता होती काय. डॉक्टर आंबेडकर यांच्या लिखाणाला दलित साहित्य म्हणावे काय इत्यादी प्रश्न समोर येतात. बाबासाहेब यांचे अंतिम लक्ष बुद्धमय भारत होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सध्या दलित रंगभूमी समीक्षा लेखामध्ये प्रेमानंद गज्वी लिखित घोटभर पाणी पासून बऱ्याच नाट्यलेखनाचा संदर्भ आहे. शब्दमर्यादा असल्याने त्या विषयाचा अंतर्गत मी जात नाही. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटका संदर्भ आहे. सदर नाटक संदर्भात तात्या खांडेकर म्हणतात, हे नाटक म्हणजे दलित रंगभूमीचा प्रारंभ नसून संपूर्ण आधुनिक मराठी रंगभूमीचा प्रारंभ होय. महात्मा फुले दलित रंगभूमीचेही आणि मराठी रंगभूमीचे आद्य प्रवर्तक ठरतात. पुढे तात्या खांडेकर म्हणतात, दलित रंगभूमीची परंपरा प्राचीनतम अशा बुद्ध संस्कृती निगडीत आहे साधली गेली आहे. मग तिचे नाते जगातील पहिल्या नाटकाशी सुंदरानंद या नाटकाशी जोडून दलित रंगभूमीचा आद्य वारसा सांगतायत. आचार्य अशोक घोष यांनी सुंदरानंद हे जे एक महाकवी आहे ते बंदानंद यांच्या निश्चित प्रसंगावर आहे. बुद्धचरित्रम हे बुद्ध जीवनावर आधारित आहे. गणेश स्वतःच महाकाव्य आहे आणि शाहीपुत्र प्रकरण, उर्वशी वियोग ही नाटकं आहेत. संस्कृत भाषेची नाटकं आहेत. हिंदू संस्कृत ही नाटकं आहेत. आणि शाहीपुत्र प्रकरण हे प्राचीन आणि अपूर्ण नाटक आहे. हे समजून घेणे गरजेचे आहे. आंबेडकर समाज हा त्याच्या कालखंडात समाज प्रबोधन आणि मनोरंजनासाठी लावणी, तमाशे, शायरी, जलसे ह्या लोकांचा प्रयोग करीत राहायचे हा संदर्भ आहे. तात्या खांडेकर म्हणतात, दलित नाटकाला रंगमंच, नेपथ्य, प्रकाश योजना इत्यादी साधनांचा अजून तरी उपयोग करता आला नाही. त्याचे कारण म्हणजे दलित नाटकांनी अजून तरी व्यावसायिक रंगभूमी म्हणून विकसित केलेले. माझ्या अवलोकनात मात्र मला दलित रंगभूमीने पुढे जाऊन आंबेडकर रंगभूमीतून आपले यशस्वीपणे व्यावसायिक कारकीर्द गाठलेली आहे. आणि ही रंगभूमी हौशी कलाकार जे म्हणत आहेत अमॅच्युअर आर्टिस्ट ह्यावर आता निर्भर राहिलेली नसून तिने तर व्यावसायिक कलाकार प्रोफेशनल आर्टिस्ट घडवले आहेत. माझ्या आधीच्या समीक्षेत व्यावहारिक नाटकात संदर्भ आल्यामुळे हा विषय मी आटोपता घेतो. महत्त्वाचा विषय हा की महात्मा फुले लिखित तृतीय रत्न हे नाटक दलित नाटक आहे का. कारण महात्मा फुले असो वा बाबासाहेब यांनी तर दलित साहित्य हा संदर्भ दिलेला नाही. प्रकरण 17 दलित रंगभूमीला आंबेडकरांनी निरंतर भानावे मध्ये तारक नाटकर हे संत तुकाराम यांचा संदर्भ देताना म्हणतात, ज्या ब्राह्मणी संस्कृतीने इथे बुद्धाच्या सम्यक क्रांतीला निष्प्रभ करण्याचे यशस्वी मायावी प्रयत्न केले, त्याच ब्रह्मशाहीने येथे तुकारामांनी संतांनी
निर्माण केलेली दलित बहुजनांची सांस्कृतिक क्रांती रामदास यांच्या सहाय्याने दडपून टाकण्यासाठी तुकाराम चोखामेळा यांना सदैव संकटाला पाठवले. माझ्या आधीच्या समीक्षेत ब्राह्मण संदर्भ उहापोह आल्याने मी याचा अंतर्गत जात नाही. म्हणूनच मी बुद्ध कालखंड आणि ब्राह्मणशाही कृत्य यावर चर्चा करणार नाही. परंतु आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे की संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई यांचा कालखंड हा इसवी 12वी शतकी होता. तर संत तुकाराम महाराज, रामदास स्वामी यांचा कालखंड हा इसवी 16वी शतकी होता. मराठी भाषेतील आद्यकवीचा मान हा चक्रधर स्वामी, नामदेव महाराज, संत चोखामेळा, संत नामाबाई, जनाबाई यांना मिळणे आवश्यक होते. परंतु ब्राह्मण्य नायक मुकुंदराज, ज्ञानेश्वर यांनाच महत्त्व दिले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्म गुरु संत तुकाराम महाराज होते. परंतु ब्राह्मणशाहीने आदिलशाही चोर हे आणि जासूस रामदास याचा उदो केलेला आहे. अर्थात सदर कालखंडात जो कालखंड होता त्या म्हणजे तुकाराम महाराज असो की नामदेव महाराज या कालखंडामध्ये दलिताचा हुकूम झाला होता का हा एक संशोधनाचा विषय आहे. प्रकरण 22मध्ये दलित कविता हा संदर्भात मध्ये विद्रोही नवनिर्माणाची संजीवनी गाथा यामध्ये नामदेव नसाळ, वामन निंबाळकर, उमाकांत रणजीव, केशवमूर्ती मेश्राम यांचा कवितेचा संदर्भ आहे. आणि बऱ्याच दलित कविता संदर्भ येतो. दलित साहित्या संदर्भात वर विवेचन केल्यामुळे मी या दलित कविता लिखाणावर पुण्याच्या अंतरंगात